तर आपण काय करणार आहोत, आज आपला सेकंड लेक्चर आहे करिअर मधला. ठीक आहे, पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो होतो, तर फॅन्स लॉ करू का बंद केलं तरी चालेल. तर पहिल्या सेशन मध्ये आपण शिकलो होतो फ्युचर वेद. त्याच्या अजूनही बऱ्याच लोकांच्या परीक्षा पेंडिंग आहेत. आज आपण आणखी एक टेस्ट तुम्हाला मी देणार आहे. या आठवड्यात आपण सेकंड टेस्ट घेतोय, नेक्स्ट वीक पण घेणार आहोत. दर आठवड्याला तुम्हाला मी एक टेस्ट देतोय आणि या सगळ्या टेस्ट तुमच्या करिअरसाठी अतिशय मौल्यवान आहेत. तर तुम्ही या सगळ्या टेस्ट व्यवस्थित द्या, तुमच्यासाठी चाललं आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये पेड व्हर्जन आहेत, पैसे देऊन या गोष्टी घ्याव्या लागतात. पण MKCL काय करतं, आपल्या विद्यार्थ्यांसाठी या सुविधा फ्रीमध्ये उपलब्ध करून देतं. आपला तो कोर्स आहे ABSCIT, त्या कोर्समध्ये आपण काय केलं, 12 पिलर टाकलेले आहेत, 12 सब्जेक्ट टाकलेले आहेत. हा एक सब्जेक्ट आहे स्टडी स्किल, अभ्यास. तर अभ्यास हा विषय विद्यार्थ्यांना कळला पाहिजे, यासाठी आपण रविवारचं सेशन घेतोय. बरं, आपण मागे फ्युचर बद्दल समजून घेतलं होतं की माझं करिअर काय आहे. ते मी काय करतो, छोटीशी टेस्ट देतो. 200 प्रश्न असतात. ते 200 प्रश्नाची उत्तरं देत असताना माझ्या लक्षात येतं की माझा इंटरेस्ट कशात आहे. ठीक आहे, मला हे पण कळतं की मला काय जमतंय, मला हे कळतं की मला काय जमत नाही, मला हे कळतंय की मला करिअर जर विशिष्ट प्रकारचा करायचा असेल तर मला कुठल्या प्रकारचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, मला कोणकोणत्या संधी आहेत, मला कोणकोणते धोके आहेत. ठीक आहे, तर मग माझी काय स्ट्रेंथ आहे, माझी काय विकनेस आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे कळतात, ते एका टेस्ट म्हणून कळतात. जसं डॉक्टर काय करतात बघा, आजारी पडल्यानंतर तुमचा आजार जर लक्षात नाही आला तर पहिलं काय करतात, तुमची टेस्ट घेतात ना. मग ते रक्ताची चाचणी असेल किंवा वेगवेगळ्या टेस्ट घेतात, त्याच्यातून कळतं की कोणता आजार झालेला असण्याची शक्यता आहे. आणि मग त्याच्या आधारे तुम्हाला ट्रीटमेंट देतात. त्या प्रकारची औषधं तुम्हाला देणं पॉसिबल होतं, बरोबर ना. अंदाजे नाही. आणि एवढंच काय, आजकाल तर लोक काय करतात, एखादा सिनेमा जरी बघायचा असेल ना, थिएटरला जाऊन सिनेमा बघायचा आहे तर सिनेमाचं तिकीट असतं 100-125 रुपयाचं, 200चं तिकीट पकडूया त्याला. जास्तीत जास्त किती तासाचा सिनेमा असतो तो, जास्तीत जास्त 3 तासाचा सिनेमा असतो. तरी लोक काय करतात, पहिल्यांदा त्याचा रिव्ह्यू बघतात ना, रिव्ह्यू युट्यूबला जाऊन चेक करतात की सिनेमा खरंच चांगला आहे का. आणि जर तुम्हाला लक्षात आलं की खूप लोक नाव ठेवतात, मग आपण कशाला पैसा खर्च करा आणि वेळ खर्च करा. 3 तास माझे वाचले. अमेझॉनला सुद्धा तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची असेल, टीव्ही असेल, तुमचा मोबाईल असेल किंवा एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट असेल, तर तुम्ही काय चेक करता, रिव्ह्यू चेक करता ना पहिल्यांदा, की बाकी लोकांचं काय मत आहे या वस्तूबद्दल. मी तर घेतोय हा मोबाईल, पण बाकी लोकांचं काय मत आहे या मोबाईल बद्दल. मग आपल्याला कळतं की रिव्ह्यू तर खराब आहेत बाबा, खूप लोक नाव ठेवत आहेत. ज्यांनी विकत घेतलंय ते पछतावत आहेत. आता मी ती वस्तू घेणार का विकत, नाही घेणार, लक्षात. पण करिअरच्या बाबतीत मात्र नेमकं उलट करतात विद्यार्थी, पालक सगळे उलट करतात. करिअरच्या बाबतीत कधी रिव्ह्यू घेत नाहीत. विद्यार्थ्यांना विचारले तुला काय व्हायचं, पटकन इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, CA व्हायचंय किंवा काही व्हायचं असेल तर तू रिव्ह्यू घेतलाय का. तर ते काय असतं, तू चेक केलंय का त्या करिअरमध्ये मला काय काय संधी आहेत, काय काय धोके आहेत, मला काय काय करावं लागेल, मला काय काय जमलं पाहिजे, माझ्यासाठी काय काय अडचणी येऊ शकतात. मी नाही चेक केलं. ते चेक कसं करतात, मग ते तर चाललंय आपलं. इथून पुढे आणखी 3 आठवडे तुम्हाला मी सांगणार आहे. एक लेक्चर झाले आपलं, आता दुसरं लेक्चर देतो तुम्हाला मी. पण पहिल्या लेक्चरचा आउटपुट काय होतं, तुमच्यापैकी अनेक लोकांनी अजून फ्युचरची परीक्षा दिलेली नाहीये, ते चेक करा. ते फायनल नव्हतं बरं का, ती सुरुवात होती. काय होती ती, इट वॉज जस्ट बिगिनिंग. आता काय करतोय आपण, सेकंड लेवलला येतोय. नेक्स्ट वीक तुम्हाला मी थर्ड लेवलला घेऊन जाईल, त्याच्या नेक्स्ट वीक मी फोर्थ लेवलला घेऊन जाईल. 4, 5, 6 लेवल झाल्यानंतर तुम्हालाच कळणार आहे. लास्ट वीक पण मी बोललो होतो, पालकांना तुमचं काय करिअर होऊ शकतं याचा अजिबात अंदाज येत नाही, तुमच्या शिक्षकांना अजिबातच नाही. लक्षात, कुणी म्हणू शकत नाही की तू आयुष्यात हे करू शकते किंवा तू हे गोष्ट करू शकत नाही. कसं ठरवणार मी, तुम्ही मला तुम्ही सांगा. मी तरी कसं सांगणार, मी तुम्हाला ओळखतोय 2 दिवसापासून आणि मी तुमचं करिअर सांगणार, तुम्ही आयुष्य असं जगू शकता. इज इट पॉसिबल, नाही ना. आपण काय ज्योतिषशास्त्र घेऊन बसलोय का, भविष्य बघतोय तुमचं, मी कुंडली बघतोय, नाही ना. मी काय करतोय, मला तुमचं मार्कशीट बघावं लागेल. 10वी पर्यंत तुमचे कसे मार्क पडलेत, 9वीला काय पोझिशन होती, अजून 10वी निघायला लागला नाही, पण 9वीला काय पोझिशन बघायला लागेल. 9वीचे मार्क बघून मी अंदाज करू शकतो की तुमचे 10वीचे किती टक्के असतील. डेफिनेटली 4-5 टक्क्याचा फरक पडतो.
असं कधी होत नाही की 9वीला त्याला 33% पडले होते, आता मात्र डायरेक्टली 99% पडले, असं कधीच होणार नाही. असं होऊ शकतं का? नाही. पण काही लोकांच्या बाबतीत असं होतं. का असं होतं? कारण त्यांच्या आयुष्यात त्या वर्षी काहीतरी मोठे प्रॉब्लेम आले होते. आलं लक्षात? तर तो वर्षभर आजारात होता 9वीला असताना. पण 8वीचं मार्कशीट काय सांगतंय? 8वी त्याला 91% मार्क होते. 9वीला किती पडले त्याला? तर म्हणजे फक्त 42% पडले. पण मला लक्षात येईल ना, 8वीचे मार्क चांगले आहेत ना, मग 9वीला काहीतरी प्रॉब्लेम झालाय आयुष्यामध्ये, काहीतरी घटना घडल्या, आजारी पडलाय किंवा कुटुंबामध्ये काही कलं किंवा अजून इतर गोष्टी घडल्या. मग आता 10वीला परत 9वीच्या बेसवरती मार्क नाही पडणार, 8वीच्या बेसवरती मार्क पडणार. 8वीला त्याला 91 होते ना, तर 10वीला त्याला 92 किंवा 93 पडू शकतात. 2-3% जास्त का कमी नाही पडत, लक्षात ठेवा. असं गृहीत धरूया आपण. तर हा आपल्याला काय अंदाज बांधता येतो. कशाचा आधारे बांधला? तुमचे मार्क ना, मार्क मला माहिती नसतील तर आपल्याला अंदाज नाही बांधता येणार, बरोबर ना. मग आता मला कसं कळेल की 11वीला मला ऍडमिशन घ्यायचंय, तर कुठल्या साईडला घ्यायचंय? कॉमर्सला, आर्टला, सायन्सला, MCBCला घ्यायचंय, डिप्लोमाला घ्यायचंय, ITI केलं पाहिजे, टेक्निकलला गेलं पाहिजे. अजूनही हजारो मार्ग आहेत, काय काय करू शकतो मी. आणि मग सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे आता वेळ आहे. हा जो 2 महिने आहे ना, वेळ आहे. माझा इंटरेस्ट काय आहे सर्च करायचा. कसं सर्च करणार तुम्ही इंटरेस्ट? एकदम सोपं काम तुम्हाला सांगतो. ए बाई बोल नको रे आसपास. पहिल्या टप्प्याला आलो आपण. काय करायचं? पहिल्यांदा गुगल करायचं, बाल भारती असं सर्च करायचं. ठीक आहे. तुम्ही काय करा, मागच्या वर्षी जे 10वीला होते, ऐकताय का, किंवा त्याच्या मागच्या वर्षी 10वीला होते आणि हुशार होते शाळेमध्ये, त्याचा सत्कार वगैरे काल तुम्ही बसला असाल ना, किंवा तुम्ही 8वीला असाल, असं केलं असं, हा मला पण असे मार्क पडायचे. आणि या वर्षी मागच्या वर्षी बघा, ते 11वीला ते सायन्सला होते आणि बघा तिथे त्यांचा सत्कार झाला आणि 11वीला लागला, त्याने शिळा पडल्या. असे खूप सारे विद्यार्थी बरं का, तिथं पडले 89% मार्क आणि 11वीला पडले फक्त 53%. 40% खाली आला, 50% करिअर डायरेक्टली डाऊन. असं कसं झालं? काय काय लोकांनी तर डिप्लोमा ऍडमिशन घेतलं 10वीला, तर डायरेक्टली आणि डायरेक्ट फेल. 1 वर्ष वायडी, इयर डाऊनच. कॉलेज मुलं आता 1 वर्ष आराम करा, पुढच्या वर्षी तुम्हाला मिळेल. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही त्याच्याबरोबरचे विद्यार्थी 11वी नंतर 12वीत गेले, पण तो मात्र फर्स्ट इयरचा, पहिल्या वर्षी फर्स्ट इयरला, सेकंड इयरला सुद्धा फर्स्ट इयरलाच. असं काय झालं? पण असे 2-3 विद्यार्थी असेल तर सोडून देऊ आपण ना. पण प्रॉब्लेम असा आहे, असे 2-3 विद्यार्थी आहेत ज्यांचे मागच्या वर्षीचे मार्क आणि चालू वर्षीचे मार्क बऱ्यापैकी सेम आहेत. म्हणजे 10वीला मला समजा 62%, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सायन्सला गेलो मी आणि सायन्सला गेल्यानंतर मला 63% पडले किंवा 61% पडले, त्याला ओके ना. 1-2% कमी असतं, ही काय वाईट गोष्ट नाही, पण चालू शकतं. असे किती विद्यार्थी असतात? हार्डली 3 ते 4% विद्यार्थी आहेत. टक्के बोलतोय मी. 100 मधले 3-4 लोकांची ही पोझिशन आहे. बाकीच्यांचं काय पोझिशन आहे? डायरेक्टली अप्स अँड डाऊन. का? प्लॅनिंगच नाही केलेलं. त्यांना वाटतं पालक, एक तर पालकांची परिस्थिती इतकी वाईट असते, सगळेच पालक काही श्रीमंत नसतात. मी बघितलं बरेचशे लोकांनी फी भरली ना, आता जवळजवळ आपल्याकडं 350 ऍडमिशन झाले. किती? 350, 350. त्यामधले फक्त 45 लोकांनी एक रकमी फी भरलेली आहे, कारण त्यांच्याकडे पैसे होते. बाकीच्यांनी काय केलंय, त्यात EMI केले की नाही. MPSLने काय विचार केला की एकदम पैसे भरता येत नाही लोकांना. बरं, कोर्स छोटा असल्यामुळे आम्ही फक्त 2 EMI केलेले आहेत. याचा अर्थ उरलेल्या 305 लोकांनी काय केले? 2 हप्ते निवडले. का निवडले? त्याचं कारण हेच आहे ना, पालकांचा आत्ता बजेट नाहीये, पण 2 महिन्यात बजेट क्रिएट करता येतं. निम्मे पैसे भरले तर जमतं. कॉलेजला गेले होते, तिथं पहिल्यांदा फी असते 15,000, लगेच ट्युशन फी असते 85,000 रुपये, बाकीचे इतर फी असते 15,000 रुपये. पालकांना माहितीच नसतं की पुढे एवढा पैसा मला खर्च करावा लागणार आहे, तरी पण अभ्यास केलेला नसतो. मग कर्ज वाजरी करणार का आपण आपल्या आई वडिलांना? मला याचं प्लॅनिंग करावं लागेल ना. माझ्या आई वडिलांची परिस्थिती काय आहे चेक करायचं. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे अजिबात 1 पैसा नाहीये, 1 रुपया, पालक म्हणतात की आता बस शिक्षण, मला बरं मला असं भेटतं का की आता बस आमच्या मुलांचं 10वी पण शिक्षण झालं, बस आमच्या कुटुंबामध्ये हाच हायेस्ट शिकलेला आहे, 10वी पास झालं तरी पास झालं. कारण काय, पास घ्यायचं, असं शिक्षण काय घ्यायचं? कारण शिक्षण किती घेतलं तरी काय नोकऱ्या मिळत नाही असं त्यांना वाटतं, परिस्थिती बदलणार नाही असं त्यांना वाटतं. मग पास म्हणतात, 10वीचं शिक्षण घ्यायची गरज नाही. आणि याच्यामध्ये गंमत म्हणजे 60 किंवा 50% मुलींचे मला कसं म्हणतात की बस आता शिक्षण झालं 10वी पर्यंत. आणि खेडेगावात तर हा प्रकार सर्रासपणे आहे. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं माहिती आहे का, जिथे तर 10वी शाळा आहे ना, त्यांना सांगितलं तुम्ही 11-12 बंद करा.
म्हणून आता बोहेऱ्याला शाळा आहे 12वीपर्यंत, आपल्या टाकवेला आहे, आपल्या कानेफाड्याला आहे, जितके खेडेगावामध्ये 10वीपर्यंत शाळा होती ना, प्रत्येक ठिकाणी 12वीपर्यंत नेले. का? कारण 12वीपर्यंत मुली शिकतात तिथं. मुलं काय व्हायची, थोडीशी बाहेर पडायची, 100% परत नाही बाहेर, लक्षात ठेवा. त्या मुलांमध्ये सुद्धा 80% 90% विद्यार्थी बाहेर पडतात. म्हणजे 100 मुलं असतील ना, त्यातले फक्त 80 ते 90% मुलं पुढच्या शिक्षणाचा प्रयत्न करतात. अदरवाईज बास म्हणणारे भरपूर आहेत. कमीत कमी 10% तिथंच गळती होते. मुलींमध्ये जवळजवळ 50% गळती होते. 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन करण्यासाठी आणखी जवळजवळ 25% गळती होते. म्हणजे जर का चौथीला 100 मुली असतील ना, चौथीला, तर ग्रॅज्युएशन करणाऱ्या किती असतात माहिती आहे का? 12 किंवा 13 असतात. 12 ते 13%. याचा अर्थ 88% मुलींची गळती असते ग्रॅज्युएशन करेपर्यंत. पाहिजे तुम्ही तुमच्या शाळेचा डेटा विचारा. कारण काय माहिती का? एकच कारण पालकांना माहितीच नाही की शिक्षणाला खर्च लागत नाही. तुम्ही अगोदर सांगू द्या, तेवढा खर्च येईल, तेवढा खर्च येईल, तेवढा खर्च येईल. म्हणून मला सांगितलं की मोबाईल असेल घरात तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर काका मामा कोणाचा मोबाईल, शेजारच्या लोकांचा मोबाईल. आमच्या काळामध्ये ना टेलिफोन आता प्रकार नसायचा बरं का. 3-4 कुटुंबामध्ये किंवा अख्ख्या वाड्यामध्ये एकाकडेच फोन असायचा. असा टेलिफोन पुढे घेतो, हा टेलिफोन. अख्ख्या वाड्यामध्ये एखादा फोन असायचा आणि तो नंबर सगळ्या नातेवाईकांना देऊन ठेवलेला असायचा. काही सिनेमामध्ये तुम्ही बघितलं असेल, असं दाखवतात. मग तिथं फोन आला ना, त्या पिंजऱ्यासाठी फोन आलेला आहे. मग तिथून आम्हाला निरोप आणणार, तुमच्या पुण्याचा फोन आलेला आहे, हा का, मग इथून तिथे जायचं. मग हा हॅलो झालं. तर असं जर का एक काळ आम्ही असं बघितलेला आहे. मोबाईलवरती असं करता येणार नाही की अख्या कुटुंबात एक मोबाईल पुरेसा आहे. टीव्ही एकच असतो की नाही, समजा घरामध्ये 3-4 टीव्ही असतात, प्रत्येकाच्या बेडरूममध्ये वेगळ्या, हॉलमध्ये वेगळ्या. प्रत्येक गोष्ट आपल्याला लगेच पाहिजे असं नाही, भविष्यात होऊ शकते. गाड्या पण 4 असू शकतात एका घरामध्ये. असतात ना काही घरामध्ये 4 गाड्या असतात ना, असतात का नसतात? असतात. आपल्या घरात एक गाडी असली पुरेशी आहे का? पुरेशी आहे. ऍडजस्टमेंट करता येते. त्याचं काम झालं की मग तो करेल. करता येईल ना, असं करता येतं. फक्त तुम्ही आत्ता इमर्जन्सी नाहीये त्याची, म्हणून प्लॅनिंग करावं लागेल तुम्हाला की आता 11 ऍडमिशन घ्यायचं. कुठे घ्या, सायन्सला घ्या, आर्टला घ्या, कॉमर्सला घ्या. मला सीए व्हायचं सर. हा सीए व्हा. कशालाही जास्त पैसा खर्च येत नाही. फक्त त्याकरता कंडिशन अप्लाय असते. पहिली म्हणजे तुमची पात्रता असली पाहिजे. पात्रता नसताना तुम्ही त्या गोष्टी करता प्रयत्न केला, मग पालकांना प्रचंड खर्च करावा लागणार आणि खर्च केल्यानंतर पण यश येण्याची गॅरंटी अजिबात नाही. त्याच्या उलट तुमची पात्रता असेल तर खर्च करण्याची गरजच नाहीये. पालकांना सांगा खर्च कशाला करताय, मी पात्र विद्यार्थी आहे, इलिजिबल आहे कॅन्डिडेट, तर माझा खर्च मी भागवू शकतो. हा थोडाफार खर्च पालकांना करावा लागणार आहे, पुस्तकाचा आहे ना, ऍडमिशन घेण्याचा, पण तो किरकोळ असणार आहे. लाखो रुपये अजिबात लागणार नाहीत, हे मी सांगायचा प्रयत्न करतोय. मग मी पात्र आहे की नाही कसं ओळखणार? स्टेप नंबर 1, ई बालभारतीला घ्यायचं. तिथं बघा आता स्क्रीनवरती ई बालभारती ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तिथं काय करायचं? 11वी शोधायचं. काय शोधायचं? 11वी शोधलं का? 11वी हे मोबाईलवरती करते बघा, टेन्शन घेऊ नका. 11वीला गेला. मीडियम कोणतं आवडतो मला? मी मराठी आणि इंग्लिश घेतो. काय लोकांना वाटलं हिंदी पण घ्यावं, तरी हिंदी पण घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जे पाहिजे ते मीडियम घ्या. मी हिंदी टाळतो. तिथे हिंदीवाल्या नसतील कुणी ना, असेल तर तुम्ही हिंदी पण घेऊ शकता. ठीक आहे, मराठी आणि इंग्लिश घेतले मी. आता इथं बघा, त्याने सांगितलं मला 68 विषय सापडले. किती सापडले? 68 विषय सापडले. ते मराठी आणि इंग्लिश मिक्स आहेत. ठीक आहे, कुठले तरी 4 विषयांचा तुम्हाला येत्या आठवड्याभरामध्ये अभ्यास करायचा आहे. किती? 4 विषयाचा. आणि अभ्यास करताना तुम्हाला मजा वाटते का? चेक करा. जसं रील पाहताना मजा वाटते की नाही, एक बघितले दुसरा बघा असं वाटतं की नाही, तिसरा बघा असं वाटतं की नाही, चौथा बघा असं वाटतं की नाही. पण तिथं आपण काय करतो? टाइमपास करतोय. ठीक आहे, तर मनोरंजन आहे. ठीक आहे, गेम खेळताना पण नाही का, एक लेवल संपली की दुसऱ्या लेवलला असं वाटतं, दुसऱ्या लेवलला गेल्यानंतर असं वाटतं तिसऱ्या लेवल पण मी जाईलच, आहे की नाही. आणि आपलं तिथं किती अडथळे आले, काय करतो? तुम्ही खेळता ना गेम, तुम्हाला मी नेक्स्ट वीक गेम बनवायला शिकवणार आहे. गुरुवारी बरं का, आपल्या गुरुवार लेक्चर असतं स्किल डेव्हलपमेंटचं. नेक्स्ट वीक म्हणजे याच गुरुवारी शिकूया ना. किती तारखेला गुरुवार आहे? 9 तारीख आहे का? ठीक आहे, 9 नाही 10 तारीख आहे. सुट्टी होतं 10 तारखेला. कधी सुट्टी आहे? काय दिलं बघ बरं कॅलेंडरवरती, काय लिहिले गुरुवारी? आपल्याकडे सुट्टी नसते. त्याच्यावरती काय लिहिले बघ? सुट्टी घातली आहे. काय रे 10 तारखेला? 10 एप्रिलला काय? महावीर जयंती आहे थोडक्यात. ठीक आहे ना, तर आपण क्लास घेणार आहोत त्याविषयी. ठीक आहे, तर त्याविषयी आम्ही
गेम बनवायला शिकवतो, गेम कशा बनवायच्या. आता सगळ्यांना जमेल का बनवायला? प्रत्यक्षात एखादी गोष्ट मी शिकवली, काही लोकांना पटकन जमते, काही लोकांना जमत नाही. त्याचं कारण काय? तर ती गोष्ट पहिल्यांदाच माझ्या डोक्यामध्ये होती असं असलं पाहिजे. शिकायची मला इच्छा पण होती, फक्त मला गायडन्स मिळत नव्हता. गायडन्स मिळाला की मी लगेच प्रयत्न केला, आणि प्रयत्न केला की मला जमायला लागलं मी आणखी अभ्यास केला, आणि ही एक प्रक्रिया चालू होते, आणि मग त्या प्रक्रियेतून आपण घडतो. अंडरस्टँड? तर तुमच्यामध्ये ऑलरेडी एखादा सिंगर असला पाहिजे, पण सिंगिंगचं तुम्हाला कोणी गाईड करायला तयारच नाही. मग तुम्हाला कोणतरी गाईड केलं, आणि तुम्ही गाईड केल्यानंतर तुम्ही काय केला? त्या क्षेत्रामध्ये लगेचच अभ्यास करायला सुरुवात केला, आणि अभ्यास करता करता एक वेळ अशी आली की तुम्हाला असं वाटलं की मी बाकी सगळं सोडून देतो, मला काय करायचं, फक्त सिंगरच व्हायचंय. आलं लक्षात? आणि मग तुम्ही सिंगर बनू शकता, पण ते कधी तुमच्यामध्ये ते असलं पाहिजे ना. पण ते स्किल तुमच्याकडे नाहीच आहे, आणि जबरदस्तीने सिंगर बनायचा प्रयत्न केला तर ते पण करिअर बरोबर, इकडे शिक्षण पण नाही, त्यामुळे चांगली नोकरी मिळणार नाही, जॉबही करता येणार नाही चांगला, मग बरबाद झाली. दोन्ही प्रकारचे करिअर झाले. मला माझे करिअर शोधता आलं पाहिजे. करिअर शोधण्यासाठी मी सांगितलं तुम्हाला, मी 4 विषय निवडायचे. कोणते विषय मी अजिबात सांगत नाही, यातले कोणते निवडा. 68 आहेत ना, कोणते तिथं पटपट वाचून दाखवतो. काही विद्यार्थी आम्हाला आयटी करायचं. आयटी म्हणजे काय? कॉम्प्युटरमध्ये मी डिप्लोमा करणार, इंजिनियर होणार. हो का? मग काम करा, हे पुस्तक वाचून काढ बरं. इंग्लिश मधून पण आहे हे पुस्तक, मराठीमध्ये पण आहे, शोधायला लागेल तुम्हाला. ठीक आहे? काय विषयाचं नाव आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. काढा, डाउनलोड करून घ्या. काय 90 ते 100 पानाचं पुस्तक असतं, पीडीएफ असते, वाचून करा. किती इंटरेस्टिंग वाटतंय ते. ज्याला त्या क्षेत्रात रस आहे ना त्याला इंटरेस्टिंग वाटणार, ज्याला रस नाही त्याला बोर होणार. क्लिअर आहे ना? सिंपल आहे की नाही? इथं बघा, ज्याला सीए व्हायचंय, सीएस करायचंय, कॉमर्स मध्ये मोठं करिअर करायचंय, एक वाचा, डाउनलोड करून घ्या. कुठलंही अकाउंट पुस्तक आहे. ठीक आहे? हे इतिहास पुस्तक आहे, इंग्लिश मधून पण आहे बघा. हिस्ट्री दिलेलं आहे, सोशलॉजी दिलेलं आहे, प्रॅक्टिकल सायन्स दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय बघा, तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी. ठीक आहे? बालविकास आहे. नेक्स्ट पानावर जायचं. मी तुम्हाला 4 विषय निवडायला सांगितलेले आहेत. 4 विषय, 4 पीडीएफ डाउनलोड करून घ्यायच्या आणि रफले ते वाचायच्या, आणि तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटल्या की मला सांगायचे, हे 4 विषय मला खूप चांगले वाटले. त्याचा संबंध तुमच्या करिअरशी कसा जोडायचा हे पण नंतर बघूया. इज दॅट क्लिअर? आणि समजा याच्यातले एकही विषय आवडला नाही ते पण सांगा, प्रामाणिक राहा स्वतःशी. मी खूप प्रयत्न केला, सगळे पुस्तकाची नाव वाचली मी, पण मला वाटलं की नाही याच्यातलं मला काय आवडलंच नाही. असं होऊ शकतं? हा, होऊ शकतं, कारण तुम्ही रीडिंग करण्यासाठी बनलेलाच नाही आहात. तुमचं काहीतरी वेगळं करिअर असू शकतं. काय ते आपण बघणार आहोत पुढं. पण आतापर्यंत हे तर पूर्ण करून घेऊ. बालभरती, तुम्हाला बालभरती करलं का? तिथपर्यंत पोहोचला तुम्ही? इज दॅट क्लिअर? हॅलो, मागे सगळ्यांना कळलं का? हे सगळे बघणार ना तुम्ही? आज ओपन करून घरी गेला होती. मानसाचा विषय असतो, चिटणीसाची कार्यपद्धती असतं, सहकार हा विषय असतो, कितीतरी वेगळे विषय आहेत. आणि हा 11चं पुस्तक आहे, जे आता तुम्ही ऍडमिशन घेतलं गेलं की तुम्हाला शिकावं लागणार आहे, आणि लगेच परीक्षा होणार आहे. आणि मला जर इकॉनॉमिक्स आवडत असेल आणि इंटरेस्टिंग वाटत असेल तर विचार करा किती भारी गोष्ट येते. पण मला अतिशय बोर होत असेल, पहिल्या पानालाच मला जर डोळे बंद व्हायला लागले असतील, रडायला येत असेल, तर विचार करा पुढचे 5 वर्ष मला हा विषय किती छळू शकतो जर मी तेच करिअर करायला ठरवलं तर. हा जो विषय ना तुमचा 5 वर्ष पिच्छा सोडणार नाहीये. हे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, मॅथ्स आहे, सगळे विषय त्यामध्ये दिलेले आहेत बघा. हे बघा काय विषयाचं नाव वाचा बरं कोणतरी. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक आहे, कॉमर्स वाल्यांसाठी येतो. आलं लक्षात? कॉमर्स वाल्यांसाठी विषय येतो मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक. तर बघा किती इंटरेस्टिंग वाटतोय तुम्हाला. तो खाली ना वाणिज्य लिहिलेलं, तिथं खाली लिहिलेलं वाणिज्य, कॉमर्सचा विषय येतो. मला सीए व्हायचं पण मला मॅथ्स आवडत नाही, असं नाही सांगलं तुम्हाला ना. आलं का? म्हणजे आर्टिस्टिक आहे पण मला रंग आवडत नाही, असं कसं चालेल? तुम्हाला त्याच गोष्टी आवडल्या पाहिजेत ज्या विषयाचं तुम्हाला करिअर करायचं आहे, आणि त्या विषयाची नुसतं आवड नाही, त्या तुम्हाला डीप स्टडी पण करावं लागणार आहे. तर हे तुम्हाला त्या डीपनेस मध्ये जावं लागणार आहे. तर पुढे जाऊया बघा. लास्ट पेज पण जातो मी. 6 पानं आहेत त्यामध्ये, फक्त एक लाईन वाचूया आपण. बघा, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी आलेले आहे, त्याच्यानंतर आरोग्य व शारीरिक शास्त्र आलेलं आहे, त्याच्यावर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. काय नाही, फक्त वाचून काढायचं एक पुस्तक. 90 पानाचं पुस्तक ठरवणार आहे की मला खरंच त्या विषयामध्ये आवड आहे का, आणि तो विषय घेऊन पुढचे 5 वर्ष मी टिकू शकतो का? कारण डिग्री करण्यासाठी 5 वर्ष लागणार आहे. इज दॅट क्लिअर? बरं, अजून एक पाणी शेवटचं बघूया, पटपट मी कव्हर करतो. खूप वेगवेगळे विषय बघा. ग्रंथालय आहे, माहितीशास्त्र आहे, पर्यावरण आहे,
भारतीय संगीत आहे, तिथं बघा कला आहे, कला इतिहास व रसग्रहण आहे, संरक्षण शास्त्र पण त्याच्यामध्ये आलेलं आहे. ती बघा तुम्ही, जपानी भाषा आहे बघा, फॉरेन लँग्वेज म्हणून पण आवडते बघा, किंवा महाराष्ट्राची प्राकृत भाषा आहे, पाली भाषा आहे, पाली भाषा. त्याच्यानंतर बघा शेवटचं पेज वर जाऊया. आज तुम्ही नुसतं पत्रिकेची नावं जरी वाचली ना ते पुरेसं बघा. अर्धमागाधी आहे, हे जर्मनाली भाषा, संरक्षण शास्त्र आलंय, संस्कृत आहे, वगैरे वगैरे वगैरे. अशी टोटल 68 विषयांची नावं आज तुम्ही वाचा. सिरियसली मजा वाटली तर त्याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचं, ते पेज ओपन होईल. हे तुम्ही मोबाईलवरती करू शकता. तुम्हाला वाटलं की अरे वाचायचा कंटाळा येईल रे मला, अख्खं वाचून मला नाही आवडलं तर गेला माझा वेळ वाया. मग तुम्हाला मी शिकवलं, आठवतं तुम्हाला चॅट पीडीएफ आहे का याला, चॅट पीडीएफ. तर तुम्हाला वाटलं की मग पहिल्यांदा काय करायला, चॅट पीडीएफ मध्ये टाकून बघा आणि हेडलाईन्स काढून घ्या. आणि हेडलाईन वाचून वाटलं अरे लय भारी वाटते मला, डीप मध्ये वाचायचं आहे, मग तुम्ही पूर्ण पुस्तक वाचा. तर पहिल्यांदा 4चं पानं वाचा तुम्ही. इथं क्लिअर. तर इथं बघा तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाहीये, कारण तुम्हाला अशी माणसं भेटणार नाहीत ना. मग तुम्हाला वाटलं नाही मला वायुसेनेतच जायचं आहे, वायुदलातच जायचं आहे, मग तुम्हाला मी सांगेल की त्याचे ऑफिसेस कुठे आहेत, कुठं जाऊन तुम्हाला त्या लोकांशी बोलता येईल, तिथं जाऊन तुम्हाला पूर्ण माहिती घेता येईल, एक दिवस तिथं राहून तुम्हाला अनुभव कसा घेता येईल हे सगळं सांगता येईल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही स्पेंड करा एक अख्खा दिवस त्यांच्या बरोबर. पण कधी आवड असेल तर, कारण ते लोक ते पिकळतात तुम्हाला, असं करा तसं करा, कारण त्यांच्याकडे लगेच काय होतात, जवळजवळ त्यांचं ट्रेनिंगच चालू करतात ते लगेचच. एक दिवस एखादा एन्जॉय करायला गेला तरी त्यांच्याबरोबर ते तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेतात, कारण ते चेक करतात ना तुम्ही त्या पात्रतेचा हात की नाही. आणि तिथंच कळतं पहिल्याच दिवशी की रिजेक्ट आहे की नाही. पण जर का तिथं सिलेक्ट झाला याचा अर्थ त्याला पुढचं शिक्षण मग तिथं घ्यावं लागणार. मग त्याला कॉमर्स आर्ट्स सायन्सचा विचार नाही, तो तिथं नको, तिथून पुढचं हे प्रशिक्षण घ्यायचं आपल्याला. मग तिथं कुठं कॉलेज असतं, कसं ऍडमिशन घ्यायचं, ही प्रक्रिया आपण नंतर समजून घेऊ शकतो. क्लिअर. एक विषय संपला. कुठला विषय संपला आता, बालभारती. यस सर. अरे डिस्कनेक्ट होतो का ऑनलाईन का, ओके. म्हटलं ऑनलाईन मध्ये गेले काय. सगळ्यांना एक विषय क्लिअर झाला का. हो सर. ओके. रिॲक्शन चालू पण ठेवतो, म्हणजे थोडस मध्ये डुलकी वगैरे आली तर रिॲक्शन देऊन जागे होते सगळे. ओके ओके ओके. बऱ्याच लोकांनी रिॲक्शन तरी दिली, छान वाटतं त्याला. आणि ऑनलाईन आज 70 लोक आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. ऑफलाईन पण इथं 40 सेंटरला किती, एकदा काउंट करून घ्या अमृता मॅडम, 40 सेंटरला काउंट करून घ्या ऑफलाईन किती विद्यार्थी आहेत. ओके, म्हणजे 100-100 विद्यार्थी आलेले आहेत 350 पैकी. बस रिॲक्शन स्टॉप करा आता. आता तुमचे काही प्रश्न असतील तर लिहून ठेवा, आपण ते 1 to 1 नंतर घेऊया. अजून माझ्याकडे 2-3 विषय आहेत ना, पटपट संपून टाकूया, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अर्धा तास येतं संपलाय आपला, अजून अर्धा तास घ्यायचा आपल्याकडे फक्त. घेऊया दुसरा विषय. ठीक आहे. आता काही लोकांचं असं म्हणणं असेल की समजा असे काही विद्यार्थी असतील की ज्यांना खरंच नाही या सगळ्या गोष्टी अभ्यासात नाही त्यांना मजा वाटत, रीडिंग करणे किंवा डीप स्टडी करणे नको, ते मॅथमॅटिक्स नको, ते सायन्स नको, ते इकॉनॉमिक्स पण नको, आणि इतिहास पण नको, भूगोल पण नको, लँग्वेज तर नकोच नको. अजून कुठलं सोपं काम असू शकतं का. तर सोपं म्हणा, कुठलं सोपं काय काहीच नसतं जगात, पण काय काय असू शकतं तो आम्ही सांगतो. ठीक आहे. तुमच्याकडे करिअरचे काय काय ऑप्शन्स असतात. सोपं काय काढलं मी, ChatGPT काढलं, त्याला विचारत ना आपण काय विचारूया त्याला. बघा मी इंग्लिश मध्ये लिहितो, गिव्ह मी स्पोर्ट्स लिस्ट ऑफ ऑलिम्पिक. ठीक आहे. ऑलिम्पिकच्या खेळामध्ये असे कोणकोणते खेळ असतात त्याची लिस्ट मध्ये देता येईल का बघूया. ज्या लोकांना स्पोर्टमध्ये खरंच इंटरेस्ट वाटतोय तर त्यांनी एकदा चेक करावं ना की काय काय असतं. कारण शाळेमध्ये आम्हाला काही संधी नसून मिळाली, ते शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये संधी नसते, पण बऱ्याच शाळेमध्ये याचा चांगला उपयोग करून घेतला जातो. पण काय काय शाळेमध्ये ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. पण ठीक आहे ना, तुम्ही आता 10वी झालात, आता तुम्ही स्वतः ठीकठाक मॅच्युअर्ड आहात, स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकता. ठीक आहे. आता जर मला ठरवलं तुम्ही आता स्पोर्टमध्ये जायचं तर जाऊ शकतो का. येस जाऊ शकतो.
ठीक आहे. ऍक्च्युली ती वयाच्या 4थ्या वर्षापासूनच ऑलिम्पिकची तयारी करायची असते. मग ते निर्णय मुलांचे असतात का त्या पालकांचे असतात? बऱ्याचदा पालकांचे असतात. आणि त्या पालकांना माहिती असतं की आपल्या मुलांना स्पोर्टमध्येच टाकायचंय आणि कोणत्या स्पोर्टमध्ये टाकायचंय. पालक सांगण्यापेक्षा नका वाजवा असं काही. आता फक्त लक्ष द्या. तर ऑलिम्पिकची लिस्ट आली, आर्चरी वगैरे, ठीक आहे. ही लिस्ट मी तुम्हाला शेअर करतो. ऍथलेटिक्स आहे, बॅडमिंटन आहे, बास्केटबॉल आहे, बॉक्सिंग आहे, वगैरे 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 वगैरे. इथं 34 प्रकार त्यांनी दिलेले आहेत. सुट्टी आहे ना तुमच्याकडं, सुट्टीमध्ये प्रयत्न तर करा ना एखादा खेळ खेळण्याचा, मज्जा म्हणून, ठीक आहे की नाही. आणि जर तुम्हाला असं वाटलं की त्यात मला जास्त इंटरेस्ट वाटतोय तर यू कॅन स्टार्ट नाऊ. कुठल्याही स्टेजवरती तुम्ही सुरुवात करू शकता. असं काही नाही की बा आता आम्ही खूप उशीर केलाय. उशीर काही केलेला नाहीये. का बरं असं? कारण याचा फायदा तुम्हाला चांगल्या गव्हर्नमेंट जॉबसाठी होतो. तुम्ही कुठल्याही स्पोर्टमध्ये असाल ना तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब इझिली मिळतो. आलं लक्षात? दुसरं गोष्ट तुम्हाला प्रसिद्धी मिळते. तिसरं म्हणजे चांगले पैसे पण मिळतात. तुम्हाला येऊन जाऊन फक्त क्रिकेट माहिती असतं, पण तर मुद्दाम तुम्हाला मी 34 लिस्ट वाचून दाखवली. अजून पण आहे खाली बघा, लिस्ट समजली नाहीये. आणखी एक प्रश्न आपण ChatGPTला विचारूया. Which sports training and facilities available nearby me? कदाचित नियर बाय मी त्याला कळणार नाही, तर आपण काय करूया, अवेलेबल इन पुणे लिहूया. ठीक आहे. पुणे अँड महाराष्ट्र पण लिहूया. तुम्हाला चांगलं करिअर करायचं असेल तर जाईल नाही पुण्याच्या बाहेर सुद्धा जाऊ शकाल ना. करिअरची चांगली संधी असेल तर मला पुणे जिल्ह्याच्या बाहेर जावं लागणार असेल आणि तिथं मला जर का चांगलं ट्रेनिंग मिळणार असेल तर जाईल का नाही, मी जाईल. तुम्ही काय केलं, पुणे आणि महाराष्ट्र सर्च. पहिल्यांदा पुण्याने सर्च करूया. पहिले तुम्ही मराठीत पण सर्च करू शकता बरं का. तर त्यांनी काय केलं, पुणे अँड ब्रॉडर महाराष्ट्र रिजन ऑफर अ वाईड area of sport training facilities and academic catering to various disciplines. Here are some notable options. तर खूप चांगले ऑप्शन्स सुद्धा आहेत, वाचून काढा. जर तुमच्यापैकी कोणाला खरंच इंटरेस्ट असेल थोडं जरी स्पोर्टमध्ये तर पालकांना सांगा एखाद्या रविवारी किंवा एखाद्या सोमवारी जेव्हा टाइम असेल पालकांना तुम्हाला सुद्धा एक चक्कर मारून या बालेवाडीला. माहिती बालेवाडी माहिती का? नाही माहिती? गुगल करा, जवळ आहे आपलं, हायवेलाच आहे, पुण्यामध्येच आहे. ठीक आहे. बाणे रोडला, बाणे म्हणण्याच्या कुठल्या बँगलोर रोडला म्हणायला लागेल. मला वाटतं 30-35 किलोमीटर अंतरावर ते असावं. ठीक आहे. तर तिथं बऱ्याचशा खेळांसाठी ट्रेनिंग आहे, फॅसिलिटी आहे आणि खूप काही तुम्हाला माहिती तर मिळेल. एक व्हिजिट करून यायची. फक्त कोणासाठी सांगतोय मी, ज्यांना स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे किंवा इंटरेस्ट आहे की नाही मला चेक करायचं आहे. कारण अजून मला माहिती नाही ना की मला इंटरेस्ट आहे की नाही. तर जोपर्यंत मी त्यात उडी मारत नाही, आता मी बघितलं त्यांना बरेचसे मुलं सुट्टी आहे, आता उन्हाळा पण आहे, तर विहिरीमध्ये तासनतास पोहतात. काही ठिकाणी नद्याची सुविधा तर नद्यामध्ये पोहतात. आपल्याकडे काय समुद्र नाहीये, पण विहिरी आणि नद्यावरती पोहायला जातात. त्यांना हे माहिती आहे का त्यांना स्विमिंग हे काय असू शकतं, एक चांगलं स्पोर्टचा ऑप्शन असू शकतो. पण ते शिकावं लागतं ना. तुमच्या किती लोक आहे सांगा पळता येत नाही? पळता येत नाही, सगळ्यांना पळता येतं. पण ऍथलेटिक हा पळण्याचा प्रकार आहे की नाही? ऍथलेटिक काय असतं, पळणे. पण पळताना मला श्वास रोखता आला पाहिजे किंवा श्वासावरती नियंत्रण करता आलं पाहिजे आणि शरीराला असं घडवलं पाहिजे की आपण अतिशय वेगाने पळू शकतो. तर त्यासाठी खूप तुम्हाला चांगला कोच लागणार आहे, चांगला ट्रेनर लागणार आहे, चांगल्या फॅसिलिटी लागणार आहेत. पण हे सगळं घेतल्यानंतर तुम्ही शिकू शकाल ना. म्हणजे तुम्हाला पळता येतंय, चालता येतंय, तुम्हाला स्विमिंग करता येतंय, सायकलिंग ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आहे, सायकल चालवता येते, सगळ्या गोष्टी मला जमत आहेत. पण याचं रूपांतर मी कधी स्पोर्टमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय का? करायचा का नाही का हा तुमचा चॉईस आहे बरं का, लक्षात ठेवा. पण जर मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर अशा ऑप्शन्स माझ्याकडे असले पाहिजेत. ते खूप सारे अकॅडमीची नाव आली, ते ही सगळी लिस्ट आहे अकॅडमीची नावं आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात जवळचं ठिकाण कुठलं आहे, आपल्या बालेवाडी आहे. 30-35 किलोमीटर फक्त आहे. अगदी 2 व्हीलरवरती सुद्धा सहज तुम्ही जाऊ शकता. नाही, देवळ पासून बायपास आहे, एक सरळ जातो पुण्याला, एक जातो दुसरा हायवे बघा, तिथून तुम्ही निघाला तर तिथून मला वाटतं फक्त 22 ते 30 किलोमीटर तुम्ही गुगल करू शकताच. तुम्ही व्हॉट्सअपला ChatGPTला आणखी एक प्रश्न विचारतो. त्याला काय विचारतो की विच गेम्स अँड
sports can give me opportunity to get government jobs in महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आपण तेवढंच लिहूया. मला सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब चालतील ना, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब पण चालतील. तर तो काय सांगतो बघा, आपल्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर कोटाकुठे असतो बघा. तुमच्यापैकी किती लोकांचं स्वप्न आहे की पोलिसात भरती व्हायचे, पोलीस व्हायचं. तर पोलीस होण्यासाठी तुमचं बॅकग्राऊंड स्पोर्ट असेल तर खूप खूप शक्यता आहे की तुमचं सिलेक्शन लवकर होईल. पण तुमचं बॅकग्राऊंड स्पोर्टच नाहीये, पण तुम्हाला पोलीस व्हायचं आहे फक्त अभ्यासाच्या जोरावरती, लेखी परीक्षेच्या जोरावरती, तर खूप 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 अवघड आहे. अंडरस्टँड? तर पहिली कंडिशन काय आहे, स्पोर्ट असलंच पाहिजे तिथं. तिथं बघा ते दिलंय की स्पोर्ट वाल्यांसाठी कोटा असतो रेल्वेमध्ये, पोलीसमध्ये आणि इव्हन आर्म फोर्सेसमध्ये. रेसलिंग आहे, ॲथलेटिक वाल्यांसाठी असतो, रेसलिंगसाठी असतो, बॉक्सिंगसाठी असतो, वगैरे वगैरे वगैरे. इव्हन कबड्डी सारख्या खेळांना सुद्धा कोटा आहे. कुठं? पोलीस, रेल्वे, इव्हन PSU म्हणतात त्याला, गव्हर्नमेंटच्या काही कंपन्या असतात ना, तिथं तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतात. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट सुद्धा, ठीक आहे. पण किमान तुम्ही स्टेट लेवलला खेळलं पाहिजे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, नुसतं टेनिस, मार्शल आर्ट, इथे लिस्ट दिलेली आहे. कोणकोणत्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या तुम्हाला केवळ स्पोर्ट आहे म्हणून संधी देतात. शिवाय MPSC परीक्षा असते, तर त्या परीक्षेला सुद्धा तुम्ही अपेअर होऊ शकता. म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, सेल्स टॅक्स डिपार्टमेंट आहे, किंवा थोडक्यात इतरही ज्या गव्हर्नमेंट जॉब आहेत त्या ठिकाणी सुद्धा स्पोर्ट असेल तर तुम्हाला अधिक चांगली संधी मिळू शकते. बँकांमध्ये सुद्धा मिळू शकते. तर मुद्दा मी तुम्हाला सेकंड पार्ट तुमच्या डोक्यात एक पिलू सोडून ठेवलं की तुमच्याकडं ज्यांना, जे लोक अभ्यासू नाहीत ना, जे तासोनतास अभ्यास करू शकत नाहीत किंवा प्रॅक्टिकल्स करू शकत नाहीत, किंवा मग अशी 2-3 विषय बघितले ना, कॉमर्स, आर्ट्स, सायन्स, आणि प्रत्येकाचं अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. ठीक आहे. तर प्रत्येक ठिकाणी काहीतरी तुमचं इनपुट पाहिजे. पण ते इनपुट तुम्ही देऊ शकत नाही असं वाटलं तर स्पोर्टचा विचार करू शकता तुम्ही. मग तुम्ही 11वी-12वी करायचं नाही असं नाही, 11वी-12वी करायचं, पण कुठलेही करा, कॉमर्स करा, आर्ट करा, तरी काही बिघडणार नाही. 40% वाढले तरी आयुष्यात काही फरक पडणार नाही. आणि समजा तुम्ही नापास झाला तरी काही फरक पडणार नाही. कारण काय, स्पोर्ट वरती तुम्हाला पुढे संधी मिळणार आहे. फक्त एवढं की 10वी वरती तुम्हाला पिऊनची नोकरी मिळेल गव्हर्नमेंट जॉबमध्ये. पिऊन व्हायचंय का, शिपाई व्हायचंय का, नाही. मला चांगल्या पदाची नोकरी पाहिजे असेल तर शिक्षण पण चांगलं पाहिजे ना. टक्के चांगले नसते तर चांगली, असं सांगितलं मी. स्पोर्ट प्लस ग्रॅज्युएशन आहे तर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. आला लक्षात? तिथं टक्के कोणी बघणार नाहीत किती टक्के पडलेत. अंडरस्टँड? पण बाकीच्यांना मात्र काय, टक्के पण चांगले पाहिजे, त्यांची एक एक्झाम पण होणार, त्या एक्झामला पण त्यांनी मेरिट काढलं पाहिजे, तेव्हा कुठे त्याला बँकेत किंवा रेल्वेत नोकरी मिळण्याची शक्यता. कारण तो अभ्यासू आहे ना, मग अभ्यास तो आहे तो सिद्ध कर. मग त्याला खूप प्रचंड अभ्यास करावा लागतो, कारण त्यांच्याकरता कोटा नाहीये स्पोर्टचा. तर 2 विषय कळले सगळ्यांना? मी 2 विषय समजावून सांगितले. ठीक आहे. अजून पण 2-3 विषय आहेत, पण आता वेळ संपला आपला. जसं आपण म्हणलो ना, आर्ट एक आहे, आर्टची लिस्ट काढून आपण बस. स्पोर्ट पण नाही आवडत समजा, असं असेल ना, काही लोक असतील ना, अभ्यास तर आवडतच नाही आणि स्पोर्ट तर बिलकुल आवडत नाही. मग आता अशा लोकांसाठी काय, मग अशा लोकांसाठी काही कला क्षेत्र असू शकतं. मग कला क्षेत्रामध्ये आपल्याला कोणकोणते ऑप्शन्स आहेत ना ते आपण पाहूया, नेक्स्ट वीक पाहूया ती लिस्ट. ठीक आहे. तर अजून पण कोणकोणते ऑप्शन आहेत ते सगळे बघूया. पण आता मॅडम तुम्हाला म्हणले होते ना इंग्लिशचं सांगणार सर, असं नको व्हायला की तुम्हाला की इंग्लिशचं सांगायचं राहूनच गेलं. मग आता आपण काय करूया, इंग्लिश विषयाकडे वळूया. कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, स्पोर्टमध्ये जा, आर्टिस्ट बना, कॉमर्स, सायन्स, आर्ट, MCVC, डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग करताय तुम्ही, नीट करताय, JEE करताय, ऍडव्हान्स करताय, MSc CET करताय किंवा ITI करताय, एक विषय तुम्हाला कायम छळणार आहे, तो म्हणजे कुठला, इंग्लिश. इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ज्यांच्या ऑलरेडी बॅकग्राऊंड इंग्लिश आहे, म्हणजे इंग्लिश मिडियम मधून शिकलेत, त्यांना थोड्याशा अडचणी मग कमी येतात. ठीक आहे. पण ज्यांचं बॅकग्राऊंड इंग्लिश नाही आहे, सेमी इंग्लिश किंवा मराठी आहे, त्यांना आता ह्या 2 महिन्यामध्ये प्रचंड अभ्यास करायचा इंग्लिश विषयाचा. पुढे जा, आर्टला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी पण तुम्ही इंग्लिश विषयाचा अभ्यास करा, तरच तुम्ही 11वी-12वीला चांगले मार्क पडू शकता आणि पुढे चांगलं करिअर करू शकता. इज दॅट क्लिअर? मग तुम्हाला फ्रीमध्ये एक मी 2-3 सेशन घेणार इंग्लिशचे. ठीक आहे. त्यातला पहिला तुम्हाला फ्रीमध्ये एक टूल देतो. एक तर तुम्हाला सांगितलं मी ई-बाळ भरती. दुसरं काय सांगतोय, दुसरं आहे, आता मी मोबाईलची स्क्रीन शेअर करतो. मोबाईल
दिसते का मोबाईल स्क्रीन? नाही, ऑनलाईन मोबाईल शिकवतोय मी. दिसते ना? ओके. तर मला मोबाईलवरती काय करायचं होतं, एक ऍप आहे, ऍपचं नाव आहे, तिथं प्ले स्टोरला जायचं. पहिल्यांदा आपण बेसिक इंग्लिश कडे येऊया, मग आपण कम्युनिकेशन स्किल कडे येऊया आणि मग आपण ऍडव्हान्स इंग्लिश कडे जाणार आहोत. ठीक आहे. इंग्लिश सुद्धा आपण 3 टप्प्यातून शिकणार आहोत. पण पहिल्यांदा बेसिक इंग्लिश तुमचं पूर्ण करायचं आहे. त्याचं टार्गेट आहे, तुम्हाला मी 8 दिवस देतोय. दिस संडे टू नेक्स्ट संडे, पुढच्या संडेपर्यंत तुमचं बेसिक इंग्लिश संपलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. तर इथं मी सर्च केलं, बॉटमला क्लिक केलं बघा, इथं सर्च केलं. हे तुम्हाला माहिती असणार आहे, मला सांगायची गरज नाही. डिओलिंगो यायचं. ठीक आहे. DUO लिंगो असं नाव आहे, LINGO. हे ऍपचं नाव आहे डिओलिंगो. त्याचं काय आहे, मांजरीचं डोकं कसलं, कुठला प्राणी करू शकतो, पण असे मोठ्या डोळ्याचं आहे, ते प्राणी आहे. परीक्षा प्रश्न येतो का त्याला डिओलिंगो ऍप कोणता, असा प्रश्न बघितला मी. तर तुम्हाला हे चित्र बघून त्यावरती क्लिक करायचं असतं, डिओलिंगो ऍप. अजून प्रश्न येतो, डिओलिंगोचा प्रश्न काय येतो की डिओलिंगो तुम्हाला कुठली भाषा शिकवतो, तर इंग्लिश शिकवतो. तिसरा प्रश्न असा येऊ शकतो, तुमची बेस भाषा कोणती असली पाहिजे, कुठल्या भाषेवरून तो इंग्लिश भाषा शिकवतो. तर इथं हिंदी आहे. ठीक आहे. तो मराठीतून इंग्लिश नाही शिकवत, तो हिंदीतून शिकवतो. तर आपण काय करूया, हिंदीवरनं इंग्लिश शिकायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तुम्हाला थोडंफार हिंदी येत असेल तर आपल्याला चांगलं इंग्रजी येऊ शकतं. आणि फ्री ॲप आहे, याला काय पैसे लागत नाही, काही नाही. आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे म्हणून तो इन्स्टॉल दाखवतोय. तुम्हाला काय दाखवतो तर इन्स्टॉल करायला दाखवेल. मी काय केलं, ओपन केलं. मॅडम येत आहेत का मॅडम? तुम्ही इन्स्टॉल करून तुम्ही काय करा, त्याची लिंक विद्यार्थ्यांना शेअर करा आणि त्याच लिंक म्हणून तुम्ही इन्स्टॉल करा. मॅडमला काय पैसे नाही मिळणार त्यातून, फायदा असा काही नाही, पण मॅडमला हे दिसेल की कोणी कोणी इन्स्टॉल केलंय आणि किती लेसन पूर्ण केलेत. ठीक आहे. तर प्रत्येक स्टाफने काय करायचं, प्रत्येक संडेचा कामशेटला वसीम सर किंवा वैष्णवी मॅडम तुम्ही करा आणि तुमच्या लॉगिन मध्ये किती विद्यार्थ्यांनी इन्स्टॉल केले तुम्हाला पाहता येतं आणि किती विद्यार्थी किती लेवल पार करून गेले हे पण दिसेल तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला पण दिसेल बरं का, की कोण मागे आहे, कोण पुढे आहे, तुम्हाला उलटे करून कोण पुढे गेलेलं आहे हे दिसतं तुम्हाला. समजा 40 विद्यार्थ्यांनी इन्स्टॉल केला असेल तर तुमचा नंबर किती आहे तो सांगतो. तुम्ही आता 39 नंबरला आहात, म्हणजे बॉटमला आहात. मग तुम्ही काय करता, आज 2 लेसन करायचे म्हणजे तुम्ही आता 25 नंबरला आलेला आहात. अंडरस्टँड? तर अशा पद्धतीने तुम्हाला एकमेकांची स्पर्धा करता येईल आणि लवकर लवकर कव्हर करता येईल. काय याच्यामध्ये आहे, रीडिंग स्किल आहे, रायटिंग स्किल आहे, स्पीकिंग स्किल आहे. ठीक आहे. आणि थोडंफार स्पेलिंग पण असेल त्याच्यामध्ये. तर आपण चालू करून बघूया. तर इंग्लिश सीखना जारी रखे. ठीक है. तो मतलब ठीक है, जारी रखे. आप इंग्लिश को सीख रहे हैं यात्रा के लिए, करियर में आगे बढ़ने के लिए, लोगों के साथ जुड़ने के लिए, हाँ, टाइम पास करने के लिए. तुम्ही काय म्हणलो, करियर. ठीक आहे. तो विचारते रोज किती मिनिटं वेळ देणार, प्रामाणिकपणे त्याच्याशी बोलायचं आहे. तुम्ही रोज किती मिनिटं देणार, 3 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, उगाच आघोरी सारखं 30 मिनिटं नका घेऊ, पण 15 मिनिटं 10 मिनिटं घ्या. मला वाटतं 3 मिनिटं म्हणजे खूपच छोटं झालं. एक 10 मिनिटं वेळ देऊ शकता ना, दिवसातले 24 तासातून 10 मिनिटं देऊ शकता का? हो, म्हणजे ओळखलं मी, देणार बरोबर तुम्ही. आज देणार का 10 मिनिटं? उत्साहानं ओळखलं मी किती मिनिट देणार. अरे नाश्ता झालाय पण इच्छा नसते, शिकायचा कंटाळा येतो वा आम्हाला. तुम्ही म्हणलं स्पोर्ट, आम्ही स्पोर्ट मध्येच जातो. तिथं पण असा उत्साह चालणार नाही. तिथं तर तुम्हाला सतत उभं राहावं लागणार आहे, उड्या मार लागणार आहे, पळावं लागणार आहे, धापळ करावं लागणार आहे. त्यात असं असा खेळ खेळायला लागेल शांतपणे बसून बुद्धिबळ. मग हे लोक झोपतील बुद्धिबळ खेळत करतात. समोर अरे युअर टर्न म्हणजे हा का तू झालं का. माझा आता ज्यांना झोप येते ते बैठे खेळ खेळणार कसं काय बाबा. तिथं पण उत्साह लागतो, कळते का, तिथं पण उत्साह लागतो. पण जे लोक बसले की झोप येते, मग असून 4-5 लोकांनी कार्बन डायऑक्साईड सोडलेलाच आहे. थोडा लवकर उठून व्यायाम वगैरे करत जा, धावपळ करत जा. मी 10 मिनिटं घेतो जरा, मिनिमम 10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं घ्या. तो 1 हफ्ते में 50 शब्द सीखना है. ठीक है होगा.
मैं आपकी होम स्क्रीन से आपकी हिम्मत बढ़ाऊंगा. ओके, बघा तो किती तुम्हाला. आणि फ्री आहे तोपर्यंत घ्या, पेड व्हर्जन घ्यायची गरज नाही सध्या. तो म्हणतो शब्दों के सही जोड्या लावा थोडक्यात. गरम आणि आवाज पण येतो बघा, आवाज पण आहे. ठीक आहे, नंतर थंड आणि कोल्ड, मेरा आणि माय. सोपं वाटतं की नाही. चाय आणि टी, है आणि इज, जारी रखे, सही आमद चुने, चाय मतलब टी. ठीक आहे, या शपथ तुम्हाला करता येईल फटाफट पडा. तुम्हाला कोणाची मदत लागणार नाही, काही नाही. ग्रुप लागणार नाही, टीचर लागणार नाही. हा, पण मोबाईल लागेल. म्हणून म्हणलं पालकाचा मोबाईल तुम्ही 15 मिनिटं रोज घ्यायचा आहे, 10 मिनिटं रोज घ्यायचा आणि लेसन कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, तर मी बंद करू हे का पूर्ण लेसन करून दाखवू. हा, करू पण ना, लक्षात आलं ना. ओके, तर आज काय काय शिकलो पटपट आपण लिहून काढूया. नंबर 1 काय होतं, लास्ट वीक शिकलं ते सोडून द्या. फ्युचर सोडून द्या, म्हणजे ज्या परीक्षा द्यायच्या तुम्हाला कंपल्सरी, त्यामध्ये आपण बोललो नाही. आजचा विषय काय होता, डायरेक्टली बालभारती.